जरीपेटका पुलिस थाना अंतर्गत एक आपसी विवाद का मामला सामने आया है, जहां एक बातचीत का स्वरूप गाली गलौज में बदल गया और फिर आरोपी ने अपने ही परिचित पर चाकू से हमला कर दिया। दरअसल दिनांक 17 जनवरी को अंगुलीमाल नगर निवासी 32 वर्षीय अमोल उर्फ परल्या मेश्राम का उसके परिचित उदय संतापे के साथ विवाद हुआ, जिसकी शिकायत उदय ने पुलिस में दर्ज कराई। जिस संबंध में चर्चा करने की दृष्टि से अमोल अपने ऑटो लेकर उदय संतापे के घर गया और ऑटो में बैठकर इस विषय में बातचीत करने की बात कही और दोनों ऑटो की सामने की सीट पर बैठकर चर्चा कर ही रहे थे कि उदय ने अपना आपा खो दिया और गुस्से में आकर अमोल उर्फ परल्या पर हमला कर दिया, जिसके बाद घायल ऑटो चलाते हुए भीम चौक तक गया। बहरहाल इस मामले में आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है, वही घायल का इलाज मेयो अस्पताल में जारी है। फिर्यादी आहे अमोल उर्फ परल्या सिद्धार्थ मेश्राम, मुंबई 32 वर्ष, राहणार अंगुलीमाल नगर। त्याचा मित्र आहे उदय किशोर संतापे म्हणून, राहणार वरपाकाड। यांचा 17 तारखेला भांडणं झाले होते। यांच्यामध्ये तो जो आरोपी आहे यामध्ये असला उदय संतापे यांनी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनच्या रिपोर्ट दिली होती। तर काल तारखेला जो यामधला फिर्यादी आहे अमोल उर्फ परल्या सिद्धार्थ मेश्राम हा त्याच्याकडे ऑटो घेऊन गेला त्याच्या ऑटोने, आणि ऑटो रात्री 9:30 वाजता दरम्यान गेल्यानंतर त्याला विचारला की तू माझ्या विरुद्ध काय रिपोर्ट दिली। ऑटोत बसून नंतर ते समोरच्या सीटवर बसून चर्चा करत असताना तो रिपोर्ट का टाकली। एकदम जो उदय संतापे त्याच्या मित्र चिडला आणि शिवीगाडी केली आणि त्याचे कडून लोखंडी चाकू काढून मग त्याला फसलीवर हमला केला। मग पुढे ज्याचा हमला केल्यानंतर हा ऑटो चालवत असताना भीम चौकापर्यंत गेले। त्या ठिकाणी मग त्यांची आई पण ऑटो थांबला आणि तो खाली उतरला ऑटो। त्या दरम्यान त्याची आई आली आणि मग आईने पण त्याच्यात हे केलेलं आहे, म्हणजे आरोपीला सपोर्ट केला म्हणून तो आई आणि दोन्ही जो मुलं आहे त्याचे हे आहेत सिद्धार्थ परला अमोल उर्फ परला सिद्धार्थ मेश्राम याच्या विरुद्ध मग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। त्याला उपचारकामी मेयो हॉस्पिटल येथे नेण्यात आले आणि त्याचा उपचार मेयो हॉस्पिटल या ठिकाणी सुरू आहे। सध्या पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 31/2025 कलम 352 118 1 35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सध्या तो जखमी जो आहे फिर्यादी तो जखमी आहे आणि तो मेयो हॉस्पिटल येथे उपचार करत आहे। त्याचे उपचार संबंधी डॉक्युमेंट हस्तगत करून पुढील अजून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। सध्या गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचा तपास API मोरखडे करत आहेत, त्यांच्याकडे प्रकरण तपासावर आहेत। यामध्ये मग पुढील कायदेशीर कारवाई मार्गदर्शन घेऊन वरिष्ठांचे करण्यात येत आहेत। कलमवार करून जसे इंजुरी रिपोर्ट प्राप्त होईल, प्राथमिक जे इंजुरी आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून इंजुरी रिपोर्ट प्रमाणे जर ग्रीवियस आपल्याला त्याच्यामध्ये जर रिपोर्ट भेटली तर कलमवार करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, मार्गदर्शन घेऊन वरिष्ठांचे।